थर्ड पार्ट आहे रेडिएशन ऑफ फ्रिक्वेन्सी 4 into 15 10 to power 15 हर्ट्ज इज मेड इन्सिडेंट ऑन द टंगस्टन सरफेस. तर या ठिकाणी टंगस्टन सरफेसवर रेडिएशन ऑफ फ्रिक्वेन्सी दिली आहे आपल्याला आणि फ्रिक्वेन्सी दिली असल्यानंतर आपण कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीचं जे आइन्स्टाईनचं इक्वेशन आहे त्यामध्ये आपण वापरतो हा फॉर्म्युला. कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम इज इक्वल टू एच न्यू मायनस एच न्यू नॉट. आता इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी दिली आहे या ठिकाणी एच एच कॉमन काढला तर आपल्याला मिळणार आहे न्यू मायनस न्यू नॉट आणि न्यू नॉटची जी व्हॅल्यू आहे ते आहे सी डिवायडेड बाय लॅम्बडा. ओके, तर या ठिकाणी एच ची व्हॅल्यू पुटअप केली ॲज इट इज 6.63 इंटू 10 टू पॉवर मायनस 34 पाहिजे होते या ठिकाणी मायनस 34. त्यानंतर न्यू ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 4 इंटू 10 टू पॉवर 15 हर्ट्स. सी ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 3 इंटू 10 टू पॉवर 8 मीटर पर सेकंड अँड द व्हॅल्यू ऑफ थ्रेशोल्ड वेवलेंथ दिली आपल्याला. थ्रेशोल्ड वेवलेंथ लॅम्बडा 0 2.76 इंटू 10 टू पॉवर मायनस 5 सेंटीमीटर आहे. तर या ठिकाणी लिहित असताना इथं सेंटीमीटरचं मीटर मध्ये केलं तर पुन्हा -2 आले आणि हे -2 आले त्यामुळे हे झाले -7. तर या ठिकाणी 3 इंटू 10 टू पॉवर 8 ॲज इट इज आहे आणि 1 या ठिकाणी 1/2.76 चं रेसिप्रोकल जर घेतलं तर 2.76 चं रेसिप्रोकल घेतलं तर आपल्याला आन्सर मिळेल 0.3623 इंटू 10 टू पॉवर हा 7 वर जाईल तर हा होईल +7. -7 वर गेला तर होईल तो +7. तर ही इथं 10 टू पॉवर 7 आहे, इथं 10 टू पॉवर 8 आहे, ऍडिशन होईल 8 + 7 तर आपल्याला मिळेल 10 टू पॉवर 15 आणि सोबतच 3 आणि 0.3623 चं मल्टिप्लिकेशन झालं तर आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळेल त्याचं 1.0869. त्यानंतर इथं 10 टू पॉवर 15 इथं 10 टू पॉवर 15 हे कॉमन निघाले तर या ठिकाणी राहणार आहे 4 मायनस 1.0869 आणि 4 मायनस 1.0869 केलं तर आपल्याला मिळेल 2.9131 इंटू 10 टू पॉवर इंटू 10 टू पॉवर 15 ॲज इट इज. त्यानंतर इथं पॉवरचं घ्यायचं मायनस 10 टू पॉवर या ठिकाणी -34 आहे तर 10 टू पॉवर -34 आणि 10 टू पॉवर 15 आपल्याला मिळेल -34 + 15 पॉवरचं सबट्रॅक्शन होईल तर -34 + 15 -19 राहतील आणि 6.63 मल्टिप्लाय बाय 2.9131 यांचं मल्टिप्लिकेशन केलं आपल्याला मिळेल 19.313 इंटू 10 टू पॉवर -19 जूल. ही एनर्जी जी आहे ही जी एनर्जी आहे ती जूल मध्ये आहे. याचं आपण कन्व्हर्शन करूया इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये आणि इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्व्हर्शन करताना त्या ठिकाणी त्या जूल मधल्या एनर्जीला 1.6 मल्टिप्लाइड बाय 10 टू पॉवर -19 ने डिवाइड करावं लागते. तर या ठिकाणी 10 टू पॉवर -19 10 टू पॉवर -19 कॅन्सल होऊन जातील. 19.313 डिवाइड बाय 1.6 तर या ठिकाणी याला डिवाइड करताना 19.313 ॲज इट इज लिहिले आणि 1.6 चा रेसिप्रोकल काढला. 1.6 चा रेसिप्रोकल 0.6250 आणि त्याला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळत आहे 12.07 इलेक्ट्रॉन व्होल्ट.